निवडणुका जिंकण्याबद्दल आता तुम्ही म्हणाला 45चा नारा यंदा भाजपने दिलाय, तर मग अशा कोणत्या 3 जागा ज्या तुम्ही सोडल्या बारामती कुठल्या 3 जागा सोडल्यात हे ज्यांनी नारा दिला ते आमच्या लोकांना मी विचारेन, पण बारामती आम्ही जिंकतो एवढं सांगू शकतो. तुम्ही म्हटला की पुण्याच्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष आहे, तुमचं अधिक लक्ष असेल कारण 2 दादा इथे असताना तुम्ही पण इथे तळ ठोकून आज सांगता सभा घ्यायला गेले 2 दिवस तुम्ही आज काय नाही. असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मी नागपूर हेडक्वार्टर ठेवलं होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये मी संभाजीनगर आणि आसपासचा भाग हा हेडक्वार्टर ठेवलं होतं, तिसऱ्या चौथ्या टप्प्याकरता मी पुणे माझं हेडक्वार्टर केलं, आता आजपासून माझं हेडक्वार्टर मुंबईला शिफ्ट करतो. योजना कुठली बंद झालेली नाही. स्मार्ट सिटीची योजना चालली आहे. स्मार्ट सिटी आज म्हटलं की उद्या होऊ शकत नाही. हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत आपले हे स्मार्ट सिटीच्या अंतर्गतच होत आहेत. आणि ट्रान्सफॉर्मेशन जे होतं ना एखाद्या शहराचं, ही एक प्रोसेस आहे. ही 2 वर्ष 3 वर्षात होत नाही. हे प्रोजेक्ट आपण आता एसटीपीचे प्रोजेक्ट आहेत, एसटीपीच्या प्रोजेक्टला 5-5 वर्ष लागतात. त्यामुळे आता एक डिलिव्हरी सुरू झाली आहे. जसं आता मेट्रोची डिलिव्हरी झाली, आता पुढची डिलिव्हरी होईल. काही एसटीपी आता तयार झाले, काही आपले कचऱ्यावर वीज निर्मितीसारखे प्रोजेक्ट आपले तयार झाले. त्यामुळे साधारण एका ट्रान्सफॉर्मेशनला 8 वर्ष तरी किमान लागतात. ते सगळे चाललेलं आहे.